इचलकरंजीत गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्यांचा आटापिटा सुरूच. शासन प्रशासनाचा दावा फोल. शासन प्रशासन गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा कितीही दावा करत असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती तशी दिसून येत नाही. इचलकरंजी शहरात सर्वसामान्य गोरगरीब धारकांना सिलेंडरसाठी आटापिटा करावा लागत आहे. हे चित्र बुधवारी गाव भागातील एका गॅस एजन्सीसमोर पाहायला मिळाले. महिनाभरापासून सिलेंडर मिळत नाही अशी तक्रार यावेळी लोक करत होते. नंबर लावून OTP येऊन देखील त्या दिवशी आम्हाला सिलेंडर मिळाला नाही अशी तक्रार देखील बऱ्याच ग्राहकांनी यावेळी केली. गाव भागातील पौर्णिमा एजन्सी या ठिकाणी 7,000 कनेक्शन्स आहेत. आज अखेर त्यांच्या नोंदीनुसार 2,000 वेटिंग दाखवते. जितकी मागणी आहे तितका पुरवठा संबंधित कंपनीकडून होत नाही असे म्हणणे गॅस एजन्सी धारकाचे आहे. गॅस एजन्सीसमोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यानंतर पुरवठा विभागातील लिपिक अभिनव पाटील हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली. काही पर्यायी व्यवस्था करता येते का याची चाचणी केली. मात्र लोक ऐकायला तयार नव्हते. घरातला सिलेंडर संपला आहे, आम्हाला सिलेंडर द्या अशी आग्रही मागणी गॅस नेण्यासाठी आलेल्या लोकांची होती. परिस्थिती कशी जरी असली तरी शासन प्रशासन सुरळीत पुरवठ्याचा दावा करत आहे. मग अशी परिस्थिती का असा सवाल देखील या निमित्ताने उभा राहिला आहे. या प्रश्नास जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे. उशिरापर्यंत मात्र या ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्या होत्या. महान कार्य न्यूजसाठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे.